नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या 3 दिवसाच्या इव्हेंटचा पहिला दिवस आहे. दिवसाच्या इव्हेंटच्या पहिल्या दिवसात सर्वात पहिला स्ट्रगल चालू झालेला आहे, तो म्हणजे टॅक्सी पकडायला. मी आपल्याला पब्लिक दाखवून देतो. समीर मनसुख, श्याम पठारे, पुरुषोत्तम बेलसरे आणि नरेटर सूत्रसंचालक सुप्रभात. तर आजचा सर्वात पहिला स्ट्रगल म्हणजे टॅक्सी. टॅक्सी इकडेच आहे, टॅक्सी पकडायचं आहे. टॅक्सी पकडून आम्ही इकडं जागा बसून मग तुम्हाला कॉल बॅक करतो. तर मित्रांनो, आता वाजले आहेत रात्रीचे 10:05 कमीत बेसिकली, आणि आम्ही इथं डिनरला आलो. ठीक आहे, मी तुम्हाला डिनरची प्लेट दाखवतो आणि मग तुम्हाला सगळ्यांचे हाल दाखवतो. डिनरची प्लेट मला पावभाजी दिली आहे, पुलाव दिला आहे, आईस्क्रीम दिली आहे. आईस्क्रीम सगळं खायचं आहे. हा रोहन आहे माझ्या बाजूला. आता आपण एक एक जेवणाकडे जाऊया. पहिला माणूस जेवताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे आपले सूत्रसंचालक मिस्टर यश येवले. असे माणसं असली जेवण पावर होतं. बघा सुरू तोंड दाखवा. आय डोंट नो वाय आज नीट खात आहेत बसून. आज अगदी पास्ता अच्छा ठीक आहे. ते कसं फ्रेंच डिलिक्विड आहे ना, फ्रेंच डिलिक्विड, तो फ्रेंच पण असं आरामात खातो. तसं मित्रांना त्या इंग्लिशकडे बिलकुल लक्ष काही नाही सकाळी भिकारी पास्ता पावभाजी खातात. आता सर्वात जास्त थकलेला माणूस म्हणजे हा करी इव्हेंटकरांचा हा पहिला दिवस खारघरच्या इव्हेंटला. आतापर्यंतची परिस्थिती अशी आहे की ह्या माणसाचे पाय गेलेले आहेत, ह्या माणसाचे, वरच्या माणसाचे. तो कसा बसा मजेत जगतोय काय माहिती का. बाकी तिघांचे हाल तुम्ही बघितले. आता घरी जाताना काय हाल होत आहेत ते आपण घरी जाताना व्हिडिओ काढू. गुड मॉर्निंग मित्रांनो. कालच्या त्या जेवणाच्या सगळ्या झाल्यानंतर आम्ही कसं मरत एका घरी पोचलोय. ते घर आहे आपल्या ग्रेट समीर दादा मनसुख. आज आम्ही ह्या माणसाच्या घरी येऊन थांबलोय. कोण कोण इथं दाखवतो तुम्हाला. ह्या मिस्टर रोहन खैरनार, मिस्टर पुरुषोत्तम बेलसरे, मिस्टर पुरुषोत्तम बेलसरे आणि त्याच्या बाजूला आपले श्याम पठारे सर. मी रात्री आम्ही रात्री अराऊंड 12:30पर्यंत आम्ही असं घरी आलो, मरत कडत कसं बसं. आता सिच्युएशन अशी आहे की ह्या माणसाच्या पायाला फोड आला आहे. त्याचे दोन्ही पाय गेलेत आणि फोड आलेत पण ते सांगायला नको. श्यामाचा पाय घासला आहे, माझा अख्खे थाई घासलेत. कसं बसं चालता येतं आहे म्हणून आज थोडंसं पोझिशन शिफ्टिंग होणार आहे. म्हणजे अशा जागा जाऊन बसणार आहे जिथं थोडंफार आम्हाला सुख भेटेल. आम्ही सकाळी काहीतरी 8:30-9 वाजता उठलो. गोळून गेली मनसुख काकी मस्त नाश्ता करून दिले, चहा बिस्किट खाऊन झालेले. आता 8-8:30 इथून निघणार आहे. आजचा थोडा माहोल चांगला आहे कारण आज समीरची गाडी आपल्याकडे. तिथून गाडीने जाणार, तिकडे पार्किंग करणार म्हणल्यावर आपण आरामात जाऊ, झोपून जाऊ. दुपारी लय जास्त ताण आला तर आम्ही गाडीतच झोपू असा विचार आहे. संध्याकाळी येताना पण गाडी आहे. उद्याचा दिवस आम्ही आजची अजून एक रात्र आम्ही इथं राहणार आहे. उद्या म्हणजे 31च्या नाईटला आम्ही सगळे परत घरी निघू. आता आम्ही 2, 3, 4, 5 जण इथं आहे. एक माणूस घरी गेला आहे, यश येवले, तो घरी गेला आहे. बाकी काही नाही. नमस्कार मित्रांनो, व्हेरी 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 गुड मॉर्निंग. समीरच्या घरून गाडी येऊन निघून आत्ता आम्ही बेलापूर स्टेशनला थांबलो आहे मिस्टर यश सत्यवान येवले ह्यांना घ्यायला. आम्हाला एक्सपेक्टेड होतं की 9:30पर्यंत आम्ही तिथं पोचू म्हणजे आम्हाला पार्किंग भेटेल. वरून POC काढायला मला अजून वेळ जाईल. ह्या माणसाची ही मागची गाडी. पुन्हा नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 9:25 समथिंग अराउंड. आपण पेट्रोल भरायला थांबलेलो आहे. ह्याची गाडीची POC करायची आणि आपले न्यू मेंबर आपल्याला ॲड झालेले आहेत मिस्टर यश सत्यवान येवले. तिथं थोडीफार सभा जमलीच आहे. तर मला असं सगळ्यांना विचारायचं, तुम्हाला काय वाटतं आजचा दिवस कसा जाईल. जो माणूस सर्वात जास्त सफर करतो त्याला विचारावं आजचा दिवस कसा जाईल, काय वाटतंय. काही लोक काल येणार नव्हते पण आज पैशाच्या अट्टाहासाखाली आणि मित्रांच्या ध्येय खातर आलेले आहेत. सकाळ मम्मीला फोन करून सांगितलेले मी नाही येत, मी जातो कामाला. त्यांचा रुबाब बघा, त्यांचे कपडे बघा. नेतापेक्षा कमी आहेत का बघा. शर्ट उधारीच आहे. आयुष्य पण उधाराच चाललंय. आम्ही जिथं जाऊ तिथं एकच रिप्रेझेंटेशन देतो, IIT ठाणे. गर्व से IIT ठाणे. कुठलं मी विचारतो. पेट्रोल भरलं जात आहे. पेट्रोल झालं की हवा भरता येईल. तिथून झाले की अर्धा तासात आम्हाला तिथं पोचायचं आहे. सध्याचा हा सीन आहे. आता बघूया पुढे. समजत नाही. गुड मॉर्निंग माझ्या सर्व प्रिय मित्रांनो. आज आपला लास्टचा दिवस आहे इव्हेंटचा.
आणि रोजच्या प्रमाणे आता आपण पेट्रोल पंपवर थांबलेलो आहोत, गाडी घेऊन निघालो आहोत. तसं काही ब्लॉग करायचा टाईम भेटला नाही, कारण आत्ता वाजले आहे दुपारचे 1:45, 1:45. आपला जस्ट लंच झालेला आहे. आज लंच थोडाफार चांगला होता, पण आज लंच करताना ब्लॉग नाही केला कारण सगळे बिझी होते. आज लास्ट डे इकडचा आमचा, एव्हरीथिंग इज गन बी बिझी फॉर अ वाईल. आजचा दिवस ॲटलिस्ट, आज रात्री जाताना जो ब्लॉग होईल तो होईल, किंवा रात्री डिनरच्या वेळेस एकत्र असू तर आय डोंट एक्सपेक्टेड टू बी फुल टाईम ब्लॉग. अपार्ट फ्रॉम दॅट लंच चांगला होता. दहीवडा होता, हलवा होता, दम आलू, मिक्स व्हेज आणि नॉर्मल व्हाईट राईस आणि दाल तडका होता. मेन्यू खूप चांगला आहे इकडचा, लंच खूप चांगलं आहे. सो आज आपल्या इकडचा शेवटचा दिवस आहे. इकडून आज आपण रात्री आपापल्या घरी जाणार आहे. आज आम्ही समीरच्या घरी नाही जाणार आहे, जसं मागचे 2 दिवस जात होतो. मोस्टली समीर आम्हाला बेलापूर स्टेशनपर्यंत सोडेल, त्याच्यानंतर आपण नॉर्मली जसं जातो तसं आपण घरी जाऊ. आज रात्र होईल मला घरी जायला, पण घरी गेलेलं परवडेल दुसऱ्याच्या घरी, म्हणजे समीरच्या घरी राहण्यापेक्षा. नमस्कार मित्रांनो, आज आपण कामाला टांग देऊन कामचुकारपणा करत इथं गच्चीवर फिरायला आलो आहे. कारण आमचा ब्रेक टाईम आहे, बाकी लोक कामं करत आहेत खाली आणि आम्ही एक 4-5 क्लायंट केल्यानंतर आम्ही जरा वर आलो इथं कामं करायला. तुम्ही बघा सगळं ब्लेझरमध्ये 2 ग्रेट माणसं उभे तुमच्यासमोर, यश सत्यवान येवले आणि अक्षय मचाले. पब्लिक मेगा बोलताय, बाकी सब थोडं. चेहऱ्याचा ग्लो बघा दोघांचा, ग्लो बघा लाइटिंग मध्ये. ग्लो Stop it. Get some help. दिसतोय. पप्पी दोघांना. काही लोक जोक मारतात की अक्षय दिसत नाही, तर अक्षय असा ग्लोच्या समोर येतो, म्हणजे तुम्हाला दिसेल मी. तुम्हाला दिसलो नाही तर तुम्ही जोक मारायला चालू करता एकदम फालतू. हाय ग, कटाळा आलाय बा. मी खाली जाताना होपफुली आम्हाला कोणी बघणार नाही. आम्ही जे शूज वीज काढून ठेवले दिसणारच नाही माझ्या लोकांना, खरंच नाही दिसणार भाऊ. एवढा अंधार आहे इथं. अंधारात फक्त अक्षय नाही दिसत. खाली जाऊया आपण पटकन, म्हणजे कसं बाकी पोरांची कामं करूया. पोरांनो सगळ्यांनी ब्लॉगला हाय बोला, एक साठी हाय बोल. नमस्कार नमस्कार नमस्कार. ही आपली आजची टेम्पररी पोरं, ह्यातली काय काय गायब होतील, काय काय उद्या पण भेटतील आपल्याला. तर आपण थोडं कामाला लागूया आणि ब्लॉग नंतर कंटिन्यू करूया. नमस्कार मित्रांनो. सो आपला अखेरचा दिवस संपत आलेला आहे. आता वाजले आहेत 8, 9, 9:30, 10पर्यंत आम्ही इकडं निघण्याचा प्लॅन बनवणार आहोत, जेवण करून, म्हणजे सगळं एंड करून. जरा जेव्हा पण आपण एखादी अशी जागा सोडतो जिथं आपण टेम्पररीली काम करतो, जेव्हा आपण तिकडं खूप काही शिकतो ना, तर ती जागा सोडताना एक समाधान भेटतं. ठीक आहे, काही वेळेस असं असतं की आम्हाला जागा सोडताना आपल्याला असं वाटतं की का आपण इकडून चाललो आहे, पण ज्या जागेवरून आपल्याला खूप जास्त शिकायला भेटलेलं आहे, ती जागा बघून आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, ही गोष्ट माझ्या आयुष्यात आली, गरजेची होती, तिने मला जे शिकवायचं होतं ते शिकवलं आणि आता ती गोष्ट आपल्या आयुष्यात परत चालली. तशीच हे 3 दिवसाचा इव्हेंट द इव्हेंटसारखं मला काही ना काहीतरी शिकवून चाललं. एक म्हणजे ह्या जगात अशी लोक आहेत जी आपली स्वप्न जगतायत आणि त्या लेवलवर पोचण्याची जिद्द आपल्यात पाहिजे. दुसरं म्हणजे स्वप्न बघण्यात काहीही वाईट नाही आहे. इकडचे प्रत्येक रूम नाही तरी 1 करोडच्या वरची, आणि अशी लोकही बघितली आहेत ज्यांना आपण एक पॉईंट ऑफ बोलू शकतो की हा, ह्यांना बघून असं वाटत नाही की ते 1 ते 2 करोड कमवत असतील किंवा तेवढा फ्लॅट घेऊ शकतील, तेवढा त्यांचं फायनान्शियल स्टेबिलिटी असू शकते. पण ह्याचा अर्थ हा नाही की त्यांनी ते बघणं टाळून दिलं जस्ट बिकॉज त्यांची तेवढी फायनान्शियल स्टेबिलिटी नाही आहे. स्वप्न बघत राहावं, ती खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. जसं की तुम्ही आत्तापर्यंत माझं पूर्ण भाषण टाईप ऐकलं. हो, आयुष्यात खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप साऱ्या मोठे मोठे लेसन देऊन जातात, आणि इट इज आवर पार्ट, इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक दॅट इन अँड मेक अ लेसन आउट ऑफ इट. यावेळेसचे 2 लेसन मला मोस्टली आयुष्यभर लक्षात राहतील. हे 3 दिवस आयुष्यभर लक्षात ठेवेल मी. असं पाहत की मी कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आता 700 रुपये दिवसाला इथं वर्क करणारा माणूस, मला त्या पोझिशनपर्यंत पोचायचं जिथं मी इथं रूम बघायला 4 करोडला एवढं. होपफुली. सो आजच्या आपल्या टेड टॉक्सला एवढंच. मोस्टली हा मी ब्लॉगच्या एंडला 10 वाजता सर्व जेवायला सोडतील, कारण आता मी सगळ्यांची बोलून आलो.